हा व्हॅनिला स्पंज केक आहे. बनवायला अगदी सोपा, जराही कष्ट न करता एकदम साधा. या केकचं वैशिष्ट्य म्हणजे हा एगलेस आहे. कधीही केक खायची इच्छा झाली तर अगदी मोजक्या घरच्या साहित्यात हा केक झटपट आणि स्वस्तात तयार होतो. म्हणजे बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, दही वगैरे काहीही विकत जाऊन आणायची गरज नाही. जास्त कष्ट न करता अतिशय कापसासारखा मऊ असा हा स्पंज केक चहाबरोबर तर मस्तच लागतो. केक खाताना छान हलका फुलका लागला की केक करताना केलेले सर्वच कष्ट अगदी सार्थकी लागल्यासारखं वाटतं. चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी छायाच कुक टाईममध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. अजूनपर्यंत जर का तुम्ही छायाच कुक टाईम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वप्रथम एखादं भांडं किंवा बोल घ्या. त्यात टाका अर्धा कप गरम करून थंड केलेलं दूध. दुधात टाका पाव चमचा साधं खाण्याचं तेल. साधं खाण्याचं तेल एवढ्याचसाठी म्हणजे मोहरीचं किंवा कुठलंही सुगंधित तेल या ठिकाणी वापरू नका. तेलाऐवजी इथे बटर किंवा साजूक तूपही चालेल, परंतु बटर किंवा तूप हे पूर्ण विरघळलेलं घ्या. फ्रीजमधून काढून लगेचच वापरू नका. आता यात टाकूया 1 कप पिठी साखर. दूध, तेल, पिठी साखर छान एकजीव करून घ्या. हे मिश्रण छान एकजीव झाल्यानंतर त्यात टाका 1.5 कप मैदा. हा 1 कप आणि हा अर्धा कप. इथे मी मैदा चाळणीवर चाळून घेतलेला आहे, त्यामुळे केक छान हलका फुलका होईल. मैदा टाकल्यानंतर मिश्रणामध्ये छान एकजीव करून घ्या. लक्षात असू द्या, मैदा घातल्यानंतर मिश्रण हलक्या हाताने मिक्स करा. पाहू शकता छान स्मूथ बॅटर तयार झालेला आहे. मिश्रणात टाका 1 चमचा व्हॅनिला इसेन्स. व्हॅनिला इसेन्स नसेल तर वेलची पूड टाकली तरीही चालेल. 1 चमचा इनो टाका. चिमूटभर मीठ घाला. गोड पदार्थांमध्ये मीठ घातल्यामुळे त्या पदार्थाची चव वाढते. आता इनो ॲक्टिवेट करण्यासाठी वरून 1 चमचा दूध टाका आणि मिक्स करा. इनो टाकल्यामुळे आपल्याला बेकिंग पावडर, बेकिंग सोडा वरून टाकण्याची गरज नाही. इथे मी केकचं भांडं घेतलं आहे. तुम्ही कुकरचा डबा घेतला तरीही चालेल. भांड्याच्या आकाराचा आतून बटर पेपर लावला आहे. बटर पेपर नसेल तर तेल लावलं तरीही चालेल. आता लगेचच बॅटर केकच्या भांड्यात ट्रान्सफर करा. मिश्रण स्प्रेड करून घ्या. मिश्रण स्प्रेड करून झाल्यानंतर लगेचच भांडं टॅप करा, म्हणजे एअर बबल्स निघून जातील आणि त्यामुळे आपला केक सगळीकडून छान मस्त फुलून येईल. आता केक जर कुकरमध्ये बनवायचा असेल तर कुकरची शिटी आणि रबर रिंग काढून ठेवा आणि गॅस फ्लेम हाय करा. कुकर गॅसवर ठेवून मध्यभागी स्टँड ठेवा. झाकण ठेवून 5 मिनटं कुकर प्रीहीट करून घ्या. 5 मिनिटांनी कुकर प्रीहीट झाल्यानंतर मध्यभागी केकचं भांडं ठेवून झाकण लावून बारीक आचेवर 40 ते 45 मिनटं हा केक बेक करून घ्या. तुम्हाला जर ओव्हनमध्ये हा केक बनवायचा असेल तर 180 डिग्री सेल्सिअसला 30 ते 35 मिनटं हा केक बेक करून घ्या. आता 40 मिनटं झालेली आहेत आणि 40 मिनटानंतर केक झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी सुरीचं टोक केकच्या मध्यभागी उभं घालून लगेच काढा. जर सुरीला मिश्रण चिकटलं असेल तर केक आणखी थोडा वेळ भाजून घ्या. केक थंड करून घ्या. केक थंड झाल्यावर सुरीने कडा मोकळ्या करून घ्या. आता केकच्या भांड्यावर प्लेट ठेवून पलटी करा. थोडंसं टॅप करा. वाव, जबरदस्त झालेला आहे. आता हलकेच बटर पेपर काढून घ्या. मस्त सोनेरी रंग आलेला आहे. आता मी तुम्हाला दाखवते, हे पहा, खूपच छान. पाहू शकता तुम्ही. आता कट करून बघूया. पहा किती सॉफ्ट झालेला आहे. संपूर्ण किचनमध्ये केकचा वास दरवळतोय. खूपच रवाळ झालेला आहे. तर असा हा कोणालाही सहज करता येणारा स्पंज केक, खूप कमी साहित्यात झटपट आणि स्वस्तात हा केक आपण घरीच तयार करू शकतो. तुम्ही हा केक घरी करून बघा. मला खात्री आहे की तुम्हालाही नक्कीच आवडेल. रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि कमेंट करा.
तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि सुंदर रेसिपीसह. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा, खात राहा आणि मुख्य म्हणजे छायाच कुक टाईम पाहत राहा.